नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण एक अतिशय इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की या ठिकाणी तुम्ही 12वीचा निकाल तर संपलेला आहे, HSCचा रिझल्ट झालेला आहे, पण आता फक्त SSC म्हणजे 10वीचा निकाल राहिलेला आहे. भरपूर जण वाट पाहत आहेत, सोशल मीडियावर काय अफवा पसरत आहेत 24 तारखेला 10वीचा निकाल लागणार आहे. तर असं काही नाही, आज काय 10वीचा निकाल लागणार नाही आहे. 10वीचा निकाल कधी लागणार आहे ते मी हे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्त वेळ काही घेणार नाही तुमचा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट या ठिकाणी येत राहतील. 10वी 11वी 12वी नंतर काय करावे याचे देखील अपडेट आपल्या चॅनलवरती पडत राहणार आहेत. आपण काही ऑनलाईन क्लासेस देखील स्टार्ट करणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा. नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी व सर्वात एक नंबर आल्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पटकन पाहून तुम्हाला संपूर्ण अपडेट महाराष्ट्र राज्यातील कळत राहणार आहेत शिक्षणाविषयी. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया, ठीक आहे. आणि चॅनलला म्हणजे व्हिडिओ जो पाहताय तुम्ही त्याला लाईक करत नाही. भरपूर जण काय करतात, लाईकच करत नाही. आत्ता जा लाईक करा, कमेंट देखील करा. आणि सगळ्यात मेन, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून म्हणजे कोणत्या जिल्ह्यातून पाहताय त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी कमेंट करा, ठीक आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा, 12वीचा निकाल लागला आहे हे तर तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण 10वीचा निकाल काही दिवसावर आहे. 11वी प्रवेशाबाबत मोठे अपडेट म्हणजे जे ABP माझा जे आहे हे आर्टिकल्स आहे, यांनी अपडेट दिलेले आहे की 12वीचा निकाल लागला आहे, पण 10वीचं विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ते स्टार्ट कधी होणार आहे आणि निकाल कधी लागणार आहे याच्यावर आता मुख्य अपडेट या ठिकाणी आपण सांगणार आहोत. तर चला अपडेट या ठिकाणी पाहूया. 10वीचा निकालाला काही दिवस बाकी असतानाही 11वी प्रवेशाबाबत मोठे अपडेट समोर आलेले आहे. 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू म्हणजे 11वीला प्रवेश घेण्यासाठी 24 मे पासून सुरू आहे, म्हणजे आजपासूनच तुम्ही प्रवेश घेऊ शकता. पण निकाल लागणार कधी आहे ते मी सांगतो. आधी पहा या ठिकाणी, पहा महाराष्ट्र पुण्यामधून बातमी आहे ही, म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटीकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीचा निकाल 21 मे रोजी जाहीर करण्यात आला. 10वीचा निकाल म्हणजेच किती 27 मेपर्यंत जाहीर होईल. म्हणजे फिक्स तारीख तुम्हाला मी या ठिकाणी आत्ताच सांगून देतोय. या ठिकाणी बोर्डाचे जे शालेय मंत्री शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर सर यांनी काय सांगितलेलं आहे पहा, की 27 मेपर्यंत आम्ही तो निकाल लावणार आहेत. 27 मेपर्यंत लावणार आहेत, पण मी सांगतोय लावणार आहेत 26-27 या 2 तारखेला 100% तुमचा 10वीचा निकाल लागणार. 100-101%. 26 किंवा 27 पुढे जाणार नाही, मागे येणार नाही. 26 किंवा 27 या दोन्ही तारखेपर्यंत तुमचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे, अशी माहिती दीपक केसरकर सर यांनी दिली. 10वी-12वी निकालाबाबत चित्र स्पष्ट झाल्यानंतर 11वीच्या प्रवेश प्रक्रियेचे मोठे अपडेट समोर आले. म्हणजे 11वीची प्रवेश पत्रिका आजपासूनच सुरू झाली आहे 24 तारखेला. तुम्ही जर व्हिडिओ 25 तारखेला बघत असाल तर आज 24 तारखेला मी हा व्हिडिओ बनवत आहे, ठीक आहे. 24 पासून सुरू झालेली आहे. पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये 11वीच्या अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जाते. म्हणजे या ज्या जिल्ह्यात मी आत्ता सांगितलेलं आहे यामध्ये ऑनलाईन तुम्ही 11वीचं ॲडमिशन घेऊ शकता, पण बाकीचे जिल्हे आहेत तिथं ऑफलाईन घ्यावं लागतं तुमच्या कॉलेजला जाऊन, ठीक आहे. तर पहा, केंद्रीय प्रवेश समितीने 11वी प्रवेशाबाबत माहिती दिलेली आहे. विद्यार्थी 11वी प्रवेश या वेबसाईटवर घेऊ शकता. जर तुम्ही मुंबई, नाशिक, नागपूर या ठिकाणचे आहात, आता जे स्टेटचे मी नाव घेतले, डिस्ट्रिक्टचे, तर त्यांनी ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. आणि या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा विभाग निवडून तुम्ही नोंदणी करू शकता. आता डायरेक्ट निकालाच्या बाबत करू. 10वीचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थी 11वी प्रवेश अर्जातील भाग अ मधील माहिती भरू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन जर भरणार आहात तर अ भाग भरू शकतात, ब ठेवू शकतात. ब मध्ये तुम्हाला टक्के किती पडलेत हे टाकावं लागतं. 11वी प्रवेशाच्या एकूण जंगापैकी 85% जागा या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जातात. 5% जागा व्यवस्थापन कोट्यातून, तर 10% जागा त्या कनिष्ठ विद्यालयातून संलग्न विश्वविद्यालयातून राखीव आहे. पण पहा, आता या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की 10वीचा निकाल कधी लागणार आहे. तर ही या ठिकाणी पहा, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री जे आहेत दीपक केसरकर सर यांनी 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की 12वीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व 10वीचा निकाल कधी जाहीर होणार याबाबत माहिती दिली आहे. पहा, 10वीचा निकाल 27 मेपर्यंत जाहीर होईल असे त्यांनी केसरकर सरांनी या ठिकाणी सांगितले आहे. आता 10वीचा निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर 11वीची
प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. म्हणजे प्रवेश 11वीचा लवकर स्टार्ट झाला म्हणजे निकाल ह्या 2-3 दिवसात, म्हणजे किती, आज आहे 24 तारीख, 24 तारखेपासून तुम्ही मोजलात तर 2 ते 3 दिवस, ठीक आहे, 2 ते 3, 27 तारखेपर्यंत तुमचा निकाल 100% 26-27 पर्यंत लागणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी निकालाच्या आदल्या दिवशीच अपडेट टाकत असतो. तुमच्यापर्यंत सगळ्यात एक नंबर अपडेट पोहोचवण्याकरता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करू नका. तोपर्यंत बाय.